चुकून शब्द गेला नाही का तुम्हाला, कोणाला शपथ वगैरे काही नाही. आता असं नाही. हा काही नाही, तुम्ही तिकडे तिकडे फेकू नका. कारण काय होतं, तो प्रसाद आहे आणि प्रसाद नको त्या ठिकाणी पडला तर त्याचं खाली गेलता वाटतं म्हणली अन्नदानाचं नाश होतं. असं काही करू नका. पालखी आपली सोलापूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे दादा. जय बाळूमामा. वैभव दादा जय बाळूमामा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. दररोज 9 वाजता लाईव्ह आरती असते. जर आपलं काम वेळेत आटपलं, सेवा जर आटपली आपली, तर वेळ मिळाला तर आपण कीर्तनी लाईव्ह शक्यतो असतंच. 80-90% तरी घ्या लाईव्ह असतंच कीर्तन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, मामांचा आशीर्वाद मिळवू शकता. कारण आपल्या कामातून, दैनंदिन कामातून, जबाबदारीतून मामांच्या इथं यायला जमत नसतं. जबाबदारी असते. 7 चालू होते का लाईव्ह? हां, कीर्तन असते ना 7ला, त्यावेळेस चालू होत असते. पण कसं एखाद्या दिवशी सेवा असली, काय काम जबाबदारी असली की मग कधी लाईव्ह नसते, कधी असते. पण हमखास आरती 9 वाजता तर फिक्स लाईव्ह असते. यूट्यूबला लाईव्ह असेल किंवा इंस्टाग्रामला लाईव्ह असेल, पण आरती 100% सकाळची आणि संध्याकाळची लाईव्ह तुम्हाला पाहायला भेटेल. काय जय बाळूमामा, जय बाळूमामा. थांबा, आरती किती वाजता? 7-9 वाजता असते दररोज. सकाळी 9, संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह आरती असते. बघ्यातल्या आपल्या 9च्या आरतीचा नियम आहे. मावशी पलीकडे जावा जरा. जय बाळूमामा. 9 वाजता आरती असते सकाळी आणि संध्याकाळी. बागा क्रमांक 4चा जी पहिल्यापासून जे असं पलीकडे पोरांनो बाजूला सारखा, पलीकडे सारखा नाही, पलीकडे सारखा, अलीकडे सरण्यापेक्षा जाताना पलीकडून जावा. महाराज जय बाळूमामा. 9 वाजता पलीकडून जावा मावशी, पलीकडून जावा. असं प्रदक्षिणा घालून आलं नाही काय तुम्ही? प्रदक्षिणा आधी घालायची मावशी. जे भाविक भक्त असतात ते घाई दर्शनासाठी येत असतात. पुकराय पाहिजे. ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं त्यांनी लवकर दर्शन घ्या. हा, दररोज कसं करायचं लाईव्ह? काय दररोज कसं करायचं लाईव्ह? त्याला काय आता कसं हो, प्रश्न विचारलाय काय? आता दादा कथा ऐकून असेल त्याचा, प्रश्न विचारला की दिवसाचा कटाळाच माझा गेला, एवढा हसाय आलं. जय बाळूमामा. दररोज मी बागेतच सेवेला असतो, त्यामुळे करत असतोय आपण लाईव्ह. मामांचं सर्वांनी दर्शन घ्या. ज्यांना लाईव्ह आरती भेटली नसेल त्यांनी मामांचं दर्शन घ्या. बागा क्रमांक 4 जे आपल्या आदमापूरच्या राजा पलीकडून जाऊ मावशी. जय बाळूमामा. तर आपण आता सध्या कार्यक्रम बंद करूया. महाराजांचं कीर्तन झालं खूप सुंदर असं. आपले पकवाज वाजवणारे दादा आहेत. पण बघतोय की मामांच्या तळावर रात्री 10 जरी वाजल्या, 11 जरी वाजल्या तरी गर्दी फुल असते. सर्व मंडळी बघा. उंबरेज आहे का आपलं, सॉरी, कोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आपली बघा आहे. हां, गाव काळेमाळा, कोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे बघा आहे. सर्व मामांचे भक्त मंडळी अजूनही एकदम निवांत आहेत. सर्वांनी महिला मंडळ प्रसाद पहिल्यांदा असतो मेंढके बंधू झाल्यानंतर, आणि त्यानंतर पुरुष मंडळी असतात, आणि सर्व झाल्यानंतर जे सेवेकरी असतात जे तळावरती त्यांचं प्रसाद असतोय. तर आता आपण लाईव्ह बंद करूया. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. किती जरी उशीर झाला आपण बघतोय बघा, एक सुंदर असा निवांत क्षण तुम्हाला दाखवतो. ते कीर्तनकार मस्तपैकी जी संस्थेतली मुलं असतात खूप आनंदाने नाचत गात असतात. त्यांचं एक बालपण आहे ते आपण कॅमेऱ्यात कैद करत आहोत. की सुंदर असं नियोजन जे केलेलं असतं त्याला म्हणते ती, आता हिंदीत बोलायचं तर 4 चांद लावण्याचा कार्यक्रम ही लहान मुलं करत असतात. दादा जय बाळूमामा. दादा ह्याच्या अगोदर आपली एकदा भेट झालती, आहे का आठवण? झालती का? कुठं झालती? बरं, चालतंय. जय बाळूमामा. कसं वाटतंय मामाच्या तळावरती आल्यावर?
किती